नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 100 ते 130 यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. ओके, आणि डिटेलमध्ये प्रत्येक कलम समजून घेणार आहोत. ही कलमे मुख्यतः संसदेचे कामकाज, आर्थिक प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालय याबद्दल माहिती देतात. ओके, आता कलम 100 याविषयी जर सांगायचं झालं तर संसदेमधील मतदान. कलम 100 मध्ये संसदेमध्ये निर्णय कसे घेतले जातात हे सांगितले आहे. संसदेमध्ये कोणताही निर्णय बहुमताने घेतला जातो. याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू ठेवण्यासाठी किमान एकूण सदस्यांच्या 10वा भाग उपस्थित असणे आवश्यक असते. यालाच कोरम असे म्हणतात. ओके, नंतर आहे कलम 101. याविषयी जर सांगायचं झालं तर या कलमानुसार संसद सदस्य काही परिस्थितीत आपली जागा गमावू शकतो. उदाहरणार्थ दोन्ही सभागृहांचा सदस्य असणे आणि संसद आणि राज्य विधानसभेचा सदस्य एकाच वेळी असणे आणि राजीनामा देणे. ओके, नंतर कलम 102 म्हणजेच अपात्रता. या कलमानुसार खालील परिस्थितीत व्यक्ती संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरते, जसं की सरकारी नोकरी धारण करणे, मानसिक अस्वस्थता, दिवाळखोर घोषित होणे किंवा परदेशी नागरिकत्व स्वीकारणे. ओके, नंतर आहे कलम 103. याबद्दल सांगायचं झालं तर जर एखाद्या सदस्याच्या अपात्रतेबाबत प्रश्न निर्माण झाला तर अंतिम निर्णय प्रेसिडेंट ऑफ इंडिया घेतात, परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचा सल्ला घेतात. ओके, नंतर आहे कलम 104. याबद्दल सांगायचं झालं तर अपात्र असूनही मतदान. जर एखादी व्यक्ती अपात्र असूनही संसदेमध्ये बसली किंवा मतदान केले तर त्या व्यक्तीला आर्थिक दंड भरावा लागतो. ओके, नंतर आहे 105. याबद्दल सांगायचं झालं तर विशेष अधिकार. या कलमानुसार संसद सदस्यांना काही विशेष अधिकार दिले गेले आहेत. उदाहरणार्थ संसदेमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. संसदेमध्ये केलेल्या भाषणावर न्यायालयीन कारवाई होत नाही. ओके, त्यामुळे त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य हे निश्चितच असते. ओके, नंतर आहे कलम 106. कलम 106 वेतन. या कलमानुसार संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते ठरवले जातात. नंतर आहे कलम 107 विधेयकांची मांडणी. या कलमानुसार संसदेमध्ये विधेयक कसे मांडले जाते आणि ते कसे मंजूर केले जाते हे स्पष्ट केले आहे. नंतर आहे कलम 108. याबद्दल जर सांगायचे झाले तर संयुक्त बैठक. जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखाद्या विधेयकावर मतभेद झाला तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते. नंतर आहे कलम 109. याबद्दल सांगायचे झाले तर धन विधेयक प्रक्रिया. धन विधेयक फक्त लोकसभेमध्ये मांडले जाऊ शकते. ओके, नंतर आहे कलम 110 धन विधेयकाची व्याख्या. या कलमानुसार कोणते विधेयक मनी बिल आहे हे ठरवले जाते. ओके, नंतर आहे कलम 111 राष्ट्रपतींची संमती. संसदेने विधेयक जर मंजूर केल्यानंतर ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडे पाठवले जाते. ओके, नंतर आहे कलम 112 वार्षिक अर्थसंकल्प. ओके, सरकार दरवर्षी संसदेमध्ये युनियन बजेट सादर करते. ओके, नंतर आहे कलम 113 अनुदान मागण्या. सरकार संसदेकडे विविध खर्चासाठी डिमांड ऑफ ग्रँट्स मांडते. ओके, नंतर आहे कलम 114 म्हणजेच विनियोग विधेयक. ओके, संसदेने मंजूर केलेले पैसे खर्च करण्यासाठी ॲप्रोप्रिएशन बिल आवश्यक असतो. ओके, नंतर आहे कलम 115. याविषयी जर सांगायचं झालं तर पूरक अनुदान म्हणजे जर सरकारला अतिरिक्त पैसे लागले तर सप्लिमेंटरी ग्रांट्स मागितले जातात. ओके, नंतर आहे कलम 116 वोट ऑन अकाउंट म्हणजे सरकारला तात्पुरत्या खर्चासाठी वोट ऑन अकाउंट दिला जाऊ शकतो. ओके, नंतर आहे कलम 117 आर्थिक विधेयके. ओके, या कलमानुसार आर्थिक विषयाशी संबंधित विधेयकांची प्रक्रिया ठरवली जाते. ओके, नंतर आहे कलम 118 संसद नियम. संसदेच्या कामकाजासाठी नियम बनवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. ओके, नंतर आहे कलम 119 आर्थिक कामकाज. संसदेतील आर्थिक विषय हाताळण्यासाठी विशेष प्रक्रिया असते. ओके, नंतर आहे कलम 120 आर्थिक कामकाज संसद भाषा. कलम 120 हे संसद भाषेवर आहे. संसदेमध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषा वापरली जाते. नंतर आहे कलम 121 न्यायाधीशांवर चर्चा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वर्तनावर संसदेमध्ये चर्चा करता येत नाही. ओके, नंतर आहे कलम 122. याबद्दल जर सांगायचं झालं तर संसद कामकाजावर न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. संसदेतील कामकाजावर न्यायालय चौकशी करू शकत नाही. ओके, नंतर आहे कलम 123. याबद्दल जर सांगायचं झालं अध्यादेश म्हणजेच काय, संसद अधिवेशन नसताना प्रेसिडेंट ऑफ इंडिया अध्यादेश जारी करू शकतात. ओके, नंतर आहे कलम 124 सर्वोच्च न्यायालय. या कलमानुसार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली. नंतर आहे कलम 125. याबद्दल जर सांगायचं झालं तर न्यायाधीशांचे वेतन. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन हे निश्चित केले जाते. ओके,
नंतर आहे कलम 126 नुसार कार्यवाह मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाह मुख्य न्यायाधीश नेमला जातो. ओके. नंतर आहे कलम 127 तात्पुरते न्यायाधीश, आवश्यक असल्यास तात्पुरते न्यायाधीश सुद्धा नेमले जाऊ शकतात. नंतर आहे कलम 128 निवृत्त न्यायाधीशांना पुन्हा न्यायालयात बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ओके. नंतर आहे कलम 129 म्हणजेच अभिलेख न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ओके. नंतर आहे कलम आपला 130 सर्वोच्च न्यायालयाचे स्थान. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. ओके.